रात्रीचा 7-12. काय करायचं चावीचं? मिळेल का छाया चावी? कुठे ठेवली यार, काय आठवत पण नाहीये मला. शिट यार. योगिताचा फोन. हा योगिता बोल. मिळाली? बरं झालं. कुठं मिळाली? बरं बरं ठीक आहे. हां मी पोचतोच. हां हां ओके. मिळाली ना? आता खरंच तुला अक्कल नावाची गोष्टच नाहीये. कुलपाला कोण चावी ठेवतो रे? ओ येस. अरे मला ते महत्वाचं रील कोणीतरी पाठवला होता, ते चुकून राहिलं. नशीब जणू शेटनं बघितले चावी, नाहीतर मोठा गोळ झाला असता. जणू शेठला अक्कल पाहिजे ना. जर ती चावी कुलपाला दिसते तर तिकडे राहू द्यायची, कशाला घेऊन यायची आपल्या सोबत? कुलपाला चावी तू ठेवलीस, त्यांना कशाला बोलतोयस? अरे पण चावी ठेवली, एक मुद्दा पण केलं का मी असं? म्हणजे मला असं वाटलं की कोणी येईल तो उघडू शकेल ना कुलूप. म्हणजे पण परक कोणी गेलं असतं तर मग काय केलं असतं? बरं बस कर. बरं या दौल्याला काय एवढा वेळ लागतोय? एरवी सगळ्या गावाच्या आधी आवरून बसेला आणि आजच नेमका वेळ करतोय. अजून जर 5 मिनिट तरी उशीर झाला ना, योगिता खरंच चिडेल. हा ना यार. आदित्य एक काम कर, जाऊन त्याला बोलवून आण जा. ए बाबा नाही नको, मीच जातो बोलवायला. हा गेला तर या दोघांना बोलवायला आपल्याला जावं लागेल. आलो मी. हसू नको. आला दोस्तांनो, तुमच्या सगळ्यांचा दोस्त आला, दौलत आला. तरीच आम्हाला आवरा म्हणून गडबड करत असतोस. बघितलं का, स्वतःचं लग्न असल्यासारखं नटून आलाय. अरे डॉक्टर, आज माई येणार आहेत, त्यांच्यासमोर जरा झाक्या मारायला नकोय. जाके मारतोय. तू तुझा वेळ घेतलास मस्त आवरायला. एक बिचारी केस पण विचार राही. हे माझं तुझ्यासारखं नाही हा, माझं सगळं आवरून झालंय. तुझे केस बघ आधी. तुला स्टाईल वाईल मधलं काही कळत नाही बरं का, उगाच माझ्या केसांवर प्लीज. कॅब येऊन थांबली, चला लवकर. वेळ केला असतो. केसाला भारी सेट केलीस रे, वेस्ट कडू का? बस चल. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅलो, वेलकम. थँक्यू. स्वरा कुठे आहे? मॅडमची नेमकी आज ट्रिप आहे आणि येताना लेट येणार आहे, त्यामुळे इथून सरळ तिला घ्यायला जायचंय. बरं. आणि येताना केक घेऊन ये म्हणाली. तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन गेली. ओके. हाय, हॅपी कॅफे अॅनिव्हर्सरी. किती गोड. तिला थँक्यू सांगा आणि मिस करतोय म्हणावं ना. तुम्ही कॉफी घ्या, तेव्हा तिकडे आहे. कॉफी घ्या.
माई वेलकम. या ना बसा. मी बसू? दिवसभर उभी राहून कष्ट करून तू दमली असशील, तू बस. नाही हो. भीमा, आय एम सो 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 प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू माई. आणि हे एक छोटंसं गिफ्ट आहे. कॅफेमध्ये इथे ठेव किंवा इथे, छान दिसेल. इजिप्तवरून आणलंय. गुड लक. माई याची काय गरज होती? माई अगं खरं तर शंकाच होती आम्हाला तू येशील की नाही ते. पण माई मात्र छायाला शंका नव्हती हं. कारण ती म्हणत होती की एकतर माई शब्द देत नाहीत आणि दिला तर त्या नक्की येणार. वा छाया, मला एवढं कधीपासून ओळखायला लागलीस तू? हा, अहो तसं नाही माई, पण मला वाटतच होतं की माई येणार म्हणून. येणारच. माझ्या पोरींनी कष्टाने कॅफे उभा केलाय, तो आता वर्षभराचा झालाय. त्यांचं कौतुक करायला, शाब्बासकी द्यायला मी येणार नाही का? थँक्यू माई. थँक्यू. माई, इफ यू परमिशन आपण सुरू करूयात का? माझ्यासाठी थांबला होता? सॉरी, आपण 4 मिनिटं लेट झालो. अरे सुरू करूया. नो वरीज ॲट ऑल. चालेल. येस. चला छान फोटो काढूया. हो. माई बसा. अरे बसून. अरे इकडे ये ना बाई. ए चला चला उभे राहा. आता नाही ना फोडणार? संपला. रेडी? 1 2 3. तर गुड इव्हिनिंग लेडीज जेंटलमेन. दौलत आणि लोलो नाही लागा लोलोची मॉम. तर ज्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आज येऊन ठेवला. आणि माई, यू हिअर, वी हिअर, आवर ग्रॅटिट्यूड विथ यू अँड यू स्पीक ऑल द 4 मून्स टू दिस कॅफे अँड बर्न द कॅफे ऑल टुगेदर. म्हणजे अरे माईच्या आल्याने 4 चांद लागलेत आणि आपण सगळे मिळून राडा घालूयात आणि आग लावून टाकूयात आज कार्यक्रमामध्ये. सगळेजण रेडी आहेत? अरे आहात का रेडी? चला तर बघ. हा कॅफे 1 वर्षापासून सुरू आहे आणि सगळेजण खूप आनंदाने इथल्या पदार्थांची रुची घेत आहेत. बरोबर? तरी हे पदार्थ अजून छान व्हावेत, अजून पदार्थ ऍड व्हावेत आणि या कॅफेचं एका मोठ्या छान रेस्टॉरंटमध्ये रूपांतर व्हावं, हे बळ त्या योगिता आणि छायाला मिळावं, यासाठी आपण सगळेजण मिळून योगितासाठी, छायासाठी, या कॅफेसाठी 2 शब्द बोलूयात. बरोबर? कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला माईंचा आशीर्वाद मिळाला, त्यामुळे हा कार्यक्रम पण सुंदर होईल आणि कॅफेची तर सगळ्यात पहिले कोण येत आहे? तर लोरोची माताजी, आप आ रहे हो यहाँ पे? लोलोची माताजी काय? अरे एवढं काय, मला आवडेल असं पण म्हटलं. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवत लोलो मॉमसाठी.
खरं तर योगिताची आणि माझी ओळख ही लोलोमुळेच झाली. आणि लोलो हे नाव घरातल्या सर्व सदस्यांनी मिळूनच ठेवलं. म्हणजे मी आता घरी गेल्यानंतर त्याला आधीच्या नावाने ज्यावेळेस हाक मारली ना, तर तो बघतच नव्हता. आणि लोलो म्हटलं की लगेच शेपटी हलवायला लागला तो. खरंच मी दौलत, योगिता, छाया आणि घरातले सर्व सदस्य यांची खूप आभारी आहे ह्यासाठी. आणि योगिता आणि छाया, तुम्हाला दोघींसाठी मी एक छोटस गिफ्ट आणलंय. खूप क्यूट आहे. थँक्यू. तसा हा क्यूट आहे, पण लोलोच असतं तर अजून छान वाटलं असतं बरं का. हरकत नाही. तर आपली क्यूटी जिने या फंक्शनला मारली आहे दांडी, अशा स्वराची मम्मी. आणि योगिता, मगाशी मी बघितलं बरं का, त्यांनी गिफ्ट म्हणून बँक मधून 5 लाख रुपयाची कॅश आणली वाटतं. बरोबर ना, बरोबर ना. तर मी बोलवतोय स्वराच्या मम्मीला, बघ त्या काय म्हणतात या कॅफे बद्दल, योगिता बद्दल आणि छायाबद्दल. थँक्यू. आता ऍक्टर बोलले म्हटल्यावर अजून मी काय बोलणार, पण तरी मी सगळ्यांबद्दल बोलणार आहे. पण त्याआधी माई, तुमचं खूप स्वागत. म्हणजे तसं संचिताकडनं मी बऱ्याच वेळा तुमच्याबद्दल ऐकते, आणि ना जेव्हा जेव्हा ऐकते ना तेव्हा मला असं वाटायचं की कोणतरी वयस्कर व्यक्ती असेल. पण बापरे, तुम्ही किती यंग दिसतात. असो माई, तुम्ही जो या सगळ्यांवर विश्वास दाखवलाय ना, ही सगळी पोरं ना तो विश्वास असं सार्थकी लावताना दिसतात. आणि याचा अनुभव मला खरं तर आला ना, जेव्हा माझी 5 वर्षाची स्वरा ना पाळणा घराला सुट्टी असल्यामुळे एकटीच आजींच्या घरी होती. आणि आजी आजारी असायच्या. सत्य. आजी आजारी असायच्या, त्यामुळे मी बँकेत होती, पण माझं सगळं मन ना स्वराकडे होतं. आणि हे संचिताने ओळखलं, आणि तिने लगेच दौलतला स्वराला आणायला पाठवलं. दौलत आणि आदित्यने तिला आणलं, तिची खूप काळजी घेतली. तुम्हाला माहितीये माई, टीव्हीवर कार्टून लावल्याशिवाय ना स्वरा जेवायचीच नाही. म्हणजे मीच लावून द्यायचे. पण योगिताने तिला इतक्या गोष्टी सांगितल्या की तिला आता गोष्टींची सवय लावली. आणि आता माझं काम वाढवलं, कारण तिला रोज नवीन गोष्ट सांगायसाठी मला एकतर गोष्ट ऐकावी लागते किंवा वाचावी लागते. आणि ती इतके खेळ खेळायला शिकली आहे ना की त्या खेळांमध्ये ती मला आणि तिच्या बाबांना इन्व्हॉल्व करून घेते. आणि त्याच्यामुळे आमच्यात जो असा एक अबोल दुरावा होता, थोडी एक छोटी छोटी भांडणं होती ना, ती सगळी संपली. ती सगळी यांच्यामुळे. आणि आमची फॅमिली आता मस्त एक हॅपी फॅमिली झाली. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. निलिमाजी, थोडा माहोल इमोशनल झालाय आता, पण हरकत नाही. कारण आता येत आहे एक असा माणूस की जो आल्यावर फ्रीज मध्ये ठेवलेल्या टोमॅटो आणि ढबळी मिरची सुद्धा तन्हा होतात. तर कोण आहे तो व्यक्ती? कोण होता? हा, हु वॉज दॅट? None other than Mr. Alexander. ऑल द बेस्ट. Good evening, all of you. Myself, Alexander the Great. First of all, thanks to my to visit our cafe. आता मराठीत घेतो. हा कॅफे म्हणजे एक गमतीचा विषय. इथे येणारी पाखरं, त्यांचं नखरं, आणि ते बघणारे आम्ही. पोरं येतात, पोरी येतात, श्रीमंत येतात, गरीब येतात. योगिता ताई कुणालाच अडवत नाहीत. आता आपले ऍक्टरच बघा, पान भरलंय अख्खं उदारीनं, तरी पण यांच्या पोटाला खळगी पडत नाही. जोक इज पार्ट. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगिता मॅमला मी सांगू इच्छितो, तुम्ही फक्त शब्द टाकायचा आणि आम्ही तो झेलायचा, बास. थँक्यू. माहोल थोडा हलका करायला बोलवलं होतं तुला. हा, माझ्या माप काढायला नाही. लक्ष ठेव बरं का, तुझी टोपी इथे आणि मी पण इथे. कधी पळून घेऊन जायला कळणार नाही तुला. तर आता येणार आहे आपल्या घरातली एक एनर्जेटिक ग्लॅमरस मेंबर, आपल्या माईंची भाची आणि संचिता. आज नो नियम आणि नो अटी. ओके.
सो मी घरापासून अशी कधी लांब राहिलेच नव्हते. माझं ट्रान्सफर झालं, मग मी इथे आले. पण इथे आल्यावरती मला आणि माझ्या घरच्यांना एकच टेन्शन होतं की इथे लोक कसे असतील, माझं आणि त्यांचं पटेल की नाही, मी त्यांच्याशी किती भांडेन, असे सगळे प्रश्न पडायचे. पण मी इथे आले आणि हे 5 जेम्स भेटले. जेम्स कसे कलरफुल्स असतात राईट, तसेच त्यांचे ॲटिट्यूड्स आणि पर्सनॅलिटी, स्वभाव आहेत. कधी कधी इरिटेटिंग आहेत, पण ठीक आहे. पण कधी कधी असे इफेक्टवाले आहेत, जसे की भांडतात, हसतात, खेळतात, मला केअर करतात, प्रेम करतात. आता ह्या झाल्या सगळ्या कधी कधीच्या गोष्टी, ओके. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खूप बांधून ठेवतात एकमेकांना, जे की मला आजपर्यंत नाही जमलेलं. आणि ती स्पेशल क्वालिटी छाया आणि योगिताकडे आहे, जे की खरंच शिकण्यासाठी आहे, माझ्यासाठी तरी ॲटलिस्ट. आता मी जरा फ्लॅशबॅकमध्ये जाते. माझा या घरातला पहिला दिवस अजिबात खास नव्हता. मी ते आले, मला या मुलांनी इतकं दमवलं होतं ना, बाप रे. पण नंतर छाया आणि योगितानीच मला समजवलं होतं की अगं ती थोडी दमवतात, पण खूप चांगली मुलं आहेत, जरा वेळ जाऊ दे, समजून घेतील आणि ठीक आहे. नेक्स्ट डे मी ऑफिसवरून आले आणि त्याच्यानंतर या सगळ्यांनी एक वेलकम पार्टी अरेंज केली होती. दौलत, सिड आणि आदींनी माझं एक चांगलं वॉर्म वेलकम केलं. छाया, योगितांनी माझ्यासाठी एक स्वीट्स असा केक केला होता. ती इव्हनिंग माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होती. थँक्यू सो मच गाईज. आणि स्पेशली थँक टू माई टू गिव्ह मी दिस चान्स टू लिव्ह विथ दिस वंडरफुल पीपल. थँक्यू सो मच. जाऊ मी. येस. ऐकलं का दौलत? वंडरफुल पीपल हे कोणी रेकॉर्ड केलं ना, हे कारण की खूप दिवसांनी आपल्याबद्दल चांगलं बोलली रे. चांगलं नाही, गोड बोलली. तेच गोड बोलली आहे. वंडरफुल पीपल. ओके संचिता, खूप छान बोललीस, आम्हाला फार भारी वाटलंय बरं का हे ऐकून. आता येत आहे एक असा व्यक्ती जो आहे संचिताचा बेस्ट फ्रेंड, बरोबर? कोण बोलते? दौलत बोलते. हे बघा, माझ्याबद्दल मी सगळ्यांना काय सांगत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना मी माहितीच आहे. योगीबद्दल काय बोलायचं? योगी ही माझी कॉलेजमधली मैत्रीण. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना लय लोकांसाठी लय काय काय केलं, पण पडत्या काळात फक्त योगीच कायम पाठीशी उभी होती. त्यामुळे ना माझ्या घरच्यांचा माझ्यापेक्षा ह्या योगीवर जास्त विश्वास आहे. हो आबा माझ्यापेक्षा जास्त तिच्यावर विश्वास ठेवतात. मी काय बोललो तर त्यांना खरं पण वाटत नाही. तर योगीबद्दल बोलायचं झालं तर 1 वर्षापूर्वी तिने इथं रोपटं लावलं. ती रोपटं म्हणजे योग कॅफे. ह्या कॅफेला आता 1 वर्ष झालं. त्या रोपट्याला ह्या 1 वर्षात भरपूर फळं आली. ती फळं म्हणजे तुम्ही सगळी लोक एक एक करून जी जोडत गेला इथं. तर तुमचा जास्त वेळ नाही घेणार, पण योगीला एकच सांगेन, योगे जोवर ह्यो दौलत आहे ना इथं, तोवर कोणाला घाबरायचं नाही. तू म्हणशील ना तेव्हा कुठं बी आणि कधी बी लक्षात ठेव. टाळ्या वाजा. तर आपल्या सगळ्यांना हे मात्र आज कळलेलं आहे की आपल्या या बॉडी बिल्डरचं जेवढं टणक शरीर आहे तितकंच कोळ आणि नरम त्याचं मन आहे. काय झाडाची फांदी फुलली, फळं फुलले वगैरे वगैरे आज आलंय कुठून तरी. आज कवी कुठं बाहेर आला तुझा? हा डॉक्टर बरोबर असतो ना. दौलतसाठी परत एकदा टाळ्या, आणि दौलतच्या कवीसाठी सुद्धा. तर द योगीज कॅफे ही स्टोरी जर आज ब्लॉकबस्टर असेल आणि योगिता त्या स्टोरीची जर डिरेक्टर असेल, तर याची असिस्टंट डायरेक्टर कोण म्हणली जाईल? छाया. छाया. Come on, छाया. ऐक ना, मला असं फार बोलता येत नाही, पण मला जे वाटतं ना मी या चिठ्ठीत लिहिलंय. योगिता तू ना ही चिठ्ठी नंतर वाच आणि मग अरे पण बघूयात काय लिहिलंय. प्रिय योगिता, तशी आपल्या पहिल्या भेटीचं कारण फार आनंदाचं नव्हतं. आदित्य थांब. व्यक्त व्हायला शिक. जा. कोण छाया? कोण छाया?
ये प्रिय योगिता, तसं आपल्या पहिल्या भेटीचं कारण काय फार आनंदाचं नव्हतं, पण तरी माझ्या भूतकाळाचा विचार न करता तू मदतीचा हात पुढे केलास. तू जर त्या दिवशी मला आसरा दिला नसतास ना, तर आज मी कुठे आणि कशा अवस्थेत असते याचा विचार न केलेलाच बरा. योगिता, तुझ्यामुळे ना मला आज ही माणसं भेटली आणि माई पण. तसं शिक्षण कमी होतं त्यामुळे कुठे नोकरी मिळणार नव्हती हे माहीत होतं, पण तुम्हाला काय जमतं हे ओळखलं आणि या कॅफेत काम दिलं. आपण तेही काम काय लगेच नाही जमला. कस्टमर समोर जायचं म्हटलं ना की माझे हात थरथरायला लागायचे. पहिल्याच आठवड्यात 5 कप फोडले होते मी. कॉफी मशीन पण बंद पाडलं होतंस. योगिता कधी ओरडली नाही मला. आणि आदित्य तर ना माझ्याकडून रोज गुड मॉर्निंग कसं म्हणायचं याची तालीम करून घ्यायचा. आणि दौलत एवढं माझ्या स्वयंपाकाचं कौतुक कोणीच नाही केलं. त्याच्यामुळे मला कळलं तरी की मला काहीतरी चांगलं जमतंय. डॉक्टर पण काहीतरी शिकवायचा, पण काय ते कधी कळलंच नाही त्याचं बोलणं. संचिता आत्ताच आलीये, पण तिने पण आपलंसं करून घेतलं. म्हणजे ती ना सतत काहीतरी मला शिकवत असते, माहिती देत असते. तू आणि या कॅफेने मला खूप काही दिलं. मला नव्याने ना जगायला येते तुमच्यामुळे. तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार. तुझी इच्छा एवढी. सुंदर पत्र लिहिलंस. थँक्यू. पडायचं नाही. चला. व्हेरी नाईस साया. जमलं की. छायाचं पत्र ऐकून बघ पुढे काय बोललं थोडं कळत नाहीये मला. म्हटलं थोडासा हसवायला खेळायला एक मीम टाइम. योगिता गोज आउट, ओनली छाया इंटू कॅफे, छाया बी लाईक हम अभी जिंदा है. असा की यार असं नाही यार, पुढे काय की काहीतरी असं नाही राव, थोडं हसायचं, खोटं खोटं तरी हसा. Oh my God, Adi, so funny. हा थोडं हसून घ्या. आता येत आहे मिस्टर सिरियस, द सिद्धार्थ डॉक्टर, अखिल भारतीय अखिल बंगलो फिट रहा म्हणणारे सदस्य म्हणजे आपले सिद्धार्थ सर येत आहेत आता. डॉक्टर कमॉन सिद्धार्थ. हॅलो, मी सिद्धार्थ. मी मेडिकल स्टुडंट आहे. हां, पण अजूनही मी स्टुडंट असलो तरी सगळे प्रेमानं मला डॉक्टर म्हणतात. मी या घरात आलो कारण माझं ॲडमिशन एकतर लेट झालं, त्यामुळे मला हॉस्टेल मिळायला थोडा उशीर झाला. म्हणजे मला हॉस्टेल मिळालंच नाही. मग आमच्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी येणाऱ्या माईंची ओळख झाली. मग माईंनी मला या कॅफेवर पाठवलं आणि मग इथंच हे घर, ही सगळी माणसं आणि माझ्यावर मोठ्या बहिणीची माया लावणारी योगिता भेटली. योगिता खरंच खूप कष्टाळू आणि तिच्या कष्टातूनच हा एवढा मोठा कॅफे उभा राहिला. आणि याच कॅफेची आज ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे खरंच खूप छान वाटते. आणि या कॅफेची प्रगती होण्यात योगिताची साथ देणारी सगळ्यात प्रेमळ म्हणजे आमची छाया. त्यामुळे आजच्या दिवशी या दोघींचं खूप कौतुक आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हा सगळ्यांना जोडून ठेवणारं हे घर, हा कॅफे, हा जसा दुवा आहे तसा सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे माई खूप दिवसांनी आज आलेत आणि अशा दिवशी आलेत ज्या दिवशी योगिताच्या कॅफेची ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे आम्हा सर्वांचा आनंद
खऱ्या अर्थानं द्विगुणित झाला. आणि माई, मला या घरचा सदस्य होण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि खरं तर मला यावर्षी हॉस्टेल मिळत होतं, पण मी इथं राहणं जास्त प्रेफर केलं, कारण हे घर, ही माणसं, या सगळ्यांना सोडून मी माझं आयुष्य इमॅजिन करूच शकत नाही. त्यामुळं आम्ही जोवर सोबत आहोत तोवर जगून घ्यायचं हेच ठरवलंय. व्हेरी नाईस. काय डॉक्टर, जरा बोलत जा यार, मोकळं होत जा. छान. हा, काय मस्त वाटलं डॉक्टर बोलला. वाव, टाळ्या या डॉक्टरसाठी. तर प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे कोणीतरी असतं, फक्त तो जनुशेट नसावा. असल्या आयडिया येतात की समोर तर खड्ड्यातच पडतो. तर असा हा आमचा स्वीट जनुशेट आपल्यासमोर येतोय या कॅफेची अजून शान वाढवायला. जनुशेट, जनुशेट, जनुशेट. मी असं कधी आधी बोललो नाही, पण या दुधाच्या धंद्यात लय माणसांशी भेटलो आणि लय अनुभव पण घेतलेत. त्यामुळं योगिताताईंचं वर्णन करायचं झालंच तर ते मी असं करीन की योगिताताई म्हणजे एक स्वच्छ आणि निर्मळ दुधासारख्या आहे त्या, आणि त्या राजहंस वेद बरं का, म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करणाऱ्या, आणि म्हणजे की खऱ्याला कौतुक आणि खोट्याला आरसा दाखवणाऱ्या आहे त्या. आणि या कॅफेबद्दल बोलायचं झालंच तर छाया मॅडम आणि योगिता मॅडम यांच्या कष्टाचं फळ म्हणजे यो कॅफे आहे बरं का. आणि योगिता मॅडम, मी गिफ्ट वगैरे असं काय आणलं नाही, पण दौलत शेठ म्हणलं ना मगाशी की तुम्ही म्हणाल तिथं मी असेन, पण त्याच्यावर हा जनोदादा पण असेल. तर गाईच्या दुधापेक्षा एक गोड असं हे आपले जनुशेट काय सुंदर बोललेत कॅफे बद्दल, योगिता आणि छाया या सगळ्यांबद्दल. त्यामुळे जनुशेटसाठी परत टाळ्या. आणि मला असं वाटतं आता ऑलमोस्ट सगळ्यांचं बोलून झालेलं आहे, त्यामुळे नाही, सगळ्यांचं बोलून नाही झालं. आदित्य शेठ, सगळ्यांना तुम्ही बोलता गेलं, तुमचं काय? मी बोलतो ते केव्हाच, एवढं काय झालं? नाही. आता तुमच्या मनात काय आहे ना ते तुम्ही बोला. आता बाकीची सगळी बोलली, आता तुम्ही बोला. आदित्य शेठ साठी जोरदार टाळ्या. ये आधी. मला काय ते योगिताचा कॅफे म्हणजे तर माझ्यासाठी घरासारखंच आहे. मी इथे आलो आणि जर माझ्याकडे कधी पैसे नसले, कधीच नसतात म्हणा, बरोबर ना योगिता, कधीच नसतात माझ्याकडे पैसे, आणि तरी सुद्धा योगिता मला इथे काही ना काहीतरी देतेच खायला. म्हणजे मी जर शूटला जाणार असेल ना तर तेव्हा सुद्धा काही झालं तरी माझ्या खिशात काहीतरी पैसे ठेवते. म्हणजे मला खरंच असं वाटतं की असं वाटतच नाही की मी कुठे अनोळखी लोकांसोबत आलोय का, किंवा मी आत्ता यांना भेटलोय का, कधीच वाटत नाही मला असं. आणि योगिता, आपलं थोडंफार भांडण झालं होतं बघ ते मध्ये काही दिवस, तेव्हा ना मला छायाने 5 वेळा तुझ्या नकळत खायला दिलं होतं. आणि त्याची उधारी मी लिहून ठेवली आहे बरं का, मी लिहून ठेवली आहे. तू जरी लिहिली नसली तरी मी माझ्याकडे ते नमूद आहे, त्यामुळे देताना मी ते पण देणार आहे पैसे. त्यामुळे खरंच योगिता आणि छाया, तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा या कॅफेसाठी, सगळ्यासाठी. आणि माई, तुम्ही इथे आलात, खूप भारी वाटतंय आम्हाला, खूप भारी ओकेजन आहे हे. आणि याच ओकेजनला ना योगिता, एक थँक्यू नोट म्हणून मी काहीतरी आणलंय तुला द्यायला. काय? बघ. हे आद्या, हे काय पैसे वगैरे? अगं इतके दिवस झाले जमवतोय, असं काय करतोय, घे. तू पण ना आद्या. हे केली बरं काय उधारी क्लिअर? हा, म्हणजे उद्यापासून नवीन खातं आहेच की. योगिता, याला पहिले हाकल, माझे मापा काढत असतो. ओके, सगळ्यांचं छान बोलून झालेलं आहे आणि कॅफेला असं खूप छान एनर्जी मिळाली आहे. आता राहिलंय कोण? द स्टॅच्यू ऑफ सेरेमनी, म्हणजे उत्सव मूर्ती, आपली योगिता. येस, कोण योगा?
खरं तर मला कळत नाहीये मी काय बोलू. सगळ्यात आधी तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही सगळे या कॅफेवर माझ्यावर इतकं प्रेम करता हे बघून मला खूप भारी वाटतंय. हा कॅफे जेव्हा सुरू केला ना तेव्हा माझी खूप इच्छा होती की माईंनी इथे यावं, इथले पदार्थ खावे, या कॅफेला तुमचा आशीर्वाद मिळावा. आणि आज ते शक्य झालंय. कारण ह्या कॅफेला उभं करण्याचं इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन या माईच होत्या माझ्यासाठी. या शहरात मी जेव्हा आले तेव्हा माझं असं कोणीच नव्हतं. त्या काळात माईंनी मला आसरा दिला. कुठलाही विचार न करता त्या पूर्ण बंगल्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. हा कॅफे उभा राहिला, हे सगळे जीवाला जीव देणारे मित्र मला मिळाले. हे सगळं माई तुमच्यामुळे शक्य झालं आणि मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. आता या 5 जणांचं काय सांगायचं, किती सांगू तेवढं कमी आहे. आम्ही 6 जण म्हणजे एकमेकांचं कुटुंब. प्रत्येकाचं प्रत्येकाच्या मनात एक वेगळं आणि मोठं स्थान. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. हेच आमच्या मैत्रीचं डेफिनेशन. आज या पोरांनी हे डेकोरेशन करण्यात इतकी मदत केली आहे. हा आद्या उधारी असून सुद्धा कॅफेवर आला की सगळा माहोल खेळमेळीचा होतो, सगळं टेन्शन गायब होतं. दौलत हवा तेव्हा जी हवी ती मदत करतो, उभा असतो कायम. सिद्ध्या कितीही दमला असेल, त्याला कितीही काम असेल, हॉस्पिटलवरून परत येताना कॅफेत येतो, आमची चौकशी करतो आणि मगच घरी जातो. संचिता आली, तिने या कॅफेला नवीन पर्स्पेक्टिव्ह दिला. तिचे आयडियाज कॉन्ट्रीब्युशन्स हे नेहमी भल्यासाठीच होते. असे आम्ही 6 जण आणि माईंचा आधार. पण या कॅफेला आणि मला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट म्हणजे माझी छाया. ती आली, या कॅफेला जोडली गेली आणि तिने एका झटक्यात कॅफेला आपलं करून घेतलं. ती असली ना की मला कशाचंच टेन्शन नसतं. मी अख्खा कॅफे तिच्यावर सोपून कुठेही जाऊ शकते. तिच्या एवढी हुशार, सुगरण आणि जबाबदारी मुलगी मिळाली ना, म्हणून या कॅफेला एवढं यश मिळालंय. थँक्यू छाया. तुझ्याशिवाय ना हे कॅफे अपुरं आहे खरंच. माझा भाऊ आज येऊ शकला नाही इथे. तो हॉस्टेलवर असतो, त्याला सुट्टी नाही मिळाली. मी खूप मिस करते त्याला. आणि अजून एक कमीची खूप जाणवती आत्ता. म्हणजे आई बाबा हवे होते इकडे. योगा योगीचा अगं आई बाबा जिथे कुठे आहेत ना ते नक्की प्राऊड फील करत असतील बघ. ओके वरनं बघता येतं आणि त्यांना आवडत नाही तू रडती असते. आई ओके. ऍक्च्युली मला पण काहीतरी बोलायचं आता खरंच. म्हणजे म्हटलं ना आय जनरली डोंट टॉक, पण तुम्ही इतकं प्रेमाने बोललात सगळे एकमेकांबद्दल, या कॅफेबद्दल, तर मलाही थोडंसं व्यक्त व्हावं असं वाटतंय बरं का. प्लीज तू हसलीस तरच. तुम्हाला सगळ्यांना असं एकत्र घट्ट बघून ना मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. असेच जिद्दीने उत्साहात सगळ्या गोष्टी करायचो. मोठी मोठी स्वप्न स्वप्न सगळेच बघतात, पण ती स्वप्न तडीस नेण्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते, मेहनत लागते. ती मला या मुलीमध्ये दिसली. म्हणजे मी चीफ गेस्ट म्हणून गेले होते हिच्या कॉलेजमध्ये.
तुमच्या कॉलेजमध्ये. हिला काही बक्षीस नव्हतं, पण तरी सुद्धा मी स्टेजवरून खाली उतरत असताना धावत धावत एक चुणचुणीत मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मॅडम मला तुमच्यासारखी मोठी सक्सेसफुल उद्योजिका व्हायचंय. मी काय म्हटलं होतं आठवतंय? उद्योजक हा उद्योजक असतो, तो मोठा छोटा नसतो. फार काही बोलणं झालं नाही तेव्हा, पण या पठ्ठीने काही पाठपुरावा करायचं सोडलं नाही. काही करून माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होती, मला फोन करत होती, माझ्या माणसांकडून मला निरोप पाठवत होती, काही नाही तर ऑफिसमध्ये येऊन बसायची. शेवटी एकदा बोलवलं हिला आणि म्हटलं बाई काय हवंय तुला, काय आवडतं? तर म्हणाली मला लोकांना छान छान खायला करून घालायला आवडतं. उत्साह होता, डोळ्यात एक चमक होती हे सांगताना. म्हणून म्हटलं तिला ह्याच्यावरच काम करायचं. तुझी तयारी झाली, तुझं काम झालं की मला येऊन भेट, मी हवी ती मदत करेन. मग गायब झाली. किती वर्ष? 3 वर्ष. आणि मग एकदा निरोप पाठवला, मला भेटायचंय माई तुम्हाला. मग बोलवलं हिला, तर म्हणाली माई सगळी तयारी झाली, मला की नाही माझं कॅफे काढायचंय. मी म्हटलं छान, उत्तम. मग पैसे जमवलेत. मग जागा आहे माई, शोधून ठेवली म्हणाली. मग प्रॉब्लेम काय आहे? तर म्हणाली मला राहायला जागा नाहीये. या गावाचं नाव सांगितलं. म्हणाले तिला माझं घर आहे इथे, बंगला आहे, तिथे बिनधास्त जाऊन राहायचं. पण पठ्ठी स्वाभिमानी मला म्हणाली असंच नाही राहणार माई, काहीतरी थोडेसे पैसे देईन तुम्हाला भाडं म्हणून. बरं वाटलं मला ऐकून. म्हटलं चालेल. थोड्या दिवसांनी फोन आला, माई मला एक मैत्रीण मिळाली आहे, पण तिला जर बंगल्यावर नाही ना घेऊन आले तर ती जीवाचं काय करेल काही सांगता येत नाही. आणि मग ही छाया आली राहिला. म्हणजे योगिताला झाकावं आणि छायाला काढावं. छान कॅफे सुरू केला, वर्षभराचा झाला. आज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करताय, खूप आनंद होतोय. अभिनंदन. आणि अशा सगळ्या मित्रमंडळींना घेऊन आलात आणि एकत्र राहताय, बरं वाटतंय. असेच एकत्र राहा, आयुष्यभरी मैत्री जपा. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. सो 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 हॅपी. थँक्यू बाई. फार इमोशनल झालंय बाबा. जरा हसा, आनंदाचा दिवस आहे आज. आणि मला रजा द्या. दिवसभर प्रवास करून दमलीये मी, जरा बंगल्यावर जाऊन आराम करते. दिसत नसलं तरी वय झालंय आता माझं. पण एक फ्रॅपेचिनो पाठवून दे मला. नक्की नक्की. दौल्या यांना हवा नको ते बघा. मी जाते माईंसोबत. गाडी काढ ना. हे चुकडीला मध्ये बोलायची काय गरज असते का दरवी? थांब जरा. गेली ना ती. जर्मनीचा चहा असतो. माई आल्या खूप बरं वाटलं ना. तर सगळेजण आता छान जेवूयात. आणि तुम्ही सगळी लोक आज इथे आलात, खूप भारी वाटलं आम्हाला. आणि परत पुढच्या सगळ्या अॅनिव्हर्सरीजला पण आपण सगळे भेटूच. हो नक्की. तोपर्यंत कॅफेवर सगळेजण येत राहा बरं का. आपण सगळेजण मस्ती करूयात, खाऊयात, पिऊयात, छान ती करूयात. आता जेवूयात पहिले. हो अलेक्झांडर, जेवणाचं बघूया. ये ना. चला चला. तुम्ही निघालेच लगेच? हो आता निघतो. पुढच्या वेळेस तिला भेटायला काय घरी सोडायला जातो का? आणि तिच्यासाठी डब्यात केक दिला होता, घेतला ना? हो ठेवलाय मी गाडीत आता. ठीक आहे चालेल. तिला आठवणीने सांगा की आम्ही केक पाठवलाय म्हणून. हो. आणि तिचा सरप्राईज व्हिडिओ बघितलायस ना? हो हो. तिला सांगा माझ्याकडून थँक्यू. आणि जेवण मस्त झालं. थँक्यू. आणि संचीला सांग बरं का. सांगते नक्की या परत. आणि स्वराला घेऊन या. दोघींची पण आठवण काढतो आम्ही. केक तर खूप छान होता. थँक्यू. चालेल. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. या. हा तुम्ही पण हात काढ मागे. येऊ दे की रे. त्यांचं चालू राहील. तू बाकी आवरावरी करू आपण. काय चाललंय आद्या? आद्या सगळी उधार दिलीस ना? ते सगळे कॅफेचे पैसे योगिता तुझ्याकडे ठेव. दर. हो हो.
बघू हे तर बघ दे, हे वेड किती आहे? पैसे देतोय. उय. काय जनुशेठ तवल्या उद्या जोपर्यंत माई आहेत ना तोपर्यंत चान्स आहे आपल्याकडे माई कोण आहे ते जाणून घेण्याचा. कशाला पडायचंय त्या विषयात? नाही योगिता, खरंच गरज आहे त्याची. कारण किती दिवस काढायचे असे याच प्रश्नात की माई नक्की कोण आहेत, त्या काय करतात, इतकी मोठी मोठी लोक त्यांना का घाबरतात. नसेल सांगायचं त्यांना आणि नको पडायला यात. म्हणजे मला असं वाटतं की हे कोरोना त्यांच्या खोलीत गेल्याशिवाय सुटणारच नाही. आणि तसंही आल्या की जाताना ते कुलूप बदलून जातात. नको पडायला. पण त्यांना नाही आवडत आणि त्यांच्या रूमच्या आसपास गेलेलं. त्यांना तसं केलेलं कळलं ना तर खूप रागावतील बरं का. योगिता, पण त्यांना जर कळलंच नाही तर? म्हणजे